सिगारेट ओढण्याच्या भांडणातून झालेल्या वादातून सौरभ पवार याचा खून केल्याप्रकरणी पसार झालेल्या आयान समीर भिस्ती याला संजयनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. खुनातील संशयित शाहिद मुल्ला याला खुनाच्या दिवशीच अटक करण्यात आलेली आहे. मृत सौरभ पवार आणि संशयित शाहिद यांच्यात सिगारेट ओढण्याच्या कारणातून वाद झाला आणि याच रागातून शाहिद आणि आयान या दोघांनी दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 5:15च्या सुमारास कुपवाड रस्त्यावरील राजीवनगर कॉर्नरला सौरभ पवार हा मित्रासह दुचाकीवरून आल्यानंतर त्याच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सौरभ घराकडे पळाला. नागरिकांनी त्याला सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करतानाच त्याचा मृत्यू झाला आणि याबाबत सौरभचा मित्र ओंकार पाथरवट यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या दरम्यान हल्ल्यानंतर शाहिद आणि आयान शस्त्र घेऊन पळून जात असताना सांगली शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रदीप भोसले यांनी शाहिदला पकडून संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिले, तर आयान पळून गेला. आयान याला बुधवारी रात्री संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.